रामकृष्ण हरी श्री विठ्ठल परिवार मावळ प्रस्तुत करत आहे वारी विचारांची वारी पंढरीची। संस्थापक श्री सुनील शंकरराव शेळके, जनसेवक आमदार मावळ तालुका। रामकृष्ण हरी। आज रविवार दिनांक 21/6/2020 ज्येष्ठ कृष्ण अमावस्या, अर्थात आजचा मुक्काम जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखीचा आहे सनसर या गावी। आज वारकऱ्यांच्या जीवनातला आजचा आनंदाचा क्षण म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीतलं आज पहिलं गोल रिंगण, आणि तेही मेंढ्यांचं गोल रिंगण आहे। आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम तिथीमुळे आज लोणंद याच गावी राहणार आहे। रामकृष्ण। टाळ बोल चिपळीला नाचू माझ्या संग, टाळ बोल चिपळीला नाचू माझ्या संग, देवाजीच्या दारी आग रंगला भंग, देवाजीच्या दारी आग रंगला भंग। रामकृष्ण हरी। विठ्ठल परिवार मावळ संस्थापक अध्यक्ष जनसेवक लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आयोजित वारी विचारांची वारी पंढरीची या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वर महाराज शिंदे, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था, पाहत्रा वारी विचारांची वारी पंढरीची। रामकृष्ण हरी। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपण सर्वजण मिळून वारीचं चिंतन करत आहोत। दरवर्षीचा आषाढी वारीचा जो सोहळा आहे तो उत्साहाने आपण सर्वजण मिळून साजरा करत असतो, परंतु यावर्षी भगवंताच्या कृपेने म्हटलं तर वावगं होणार नाही, किंवा एक निसर्गाचा कोप म्हणा, या वैश्विक महामारीमुळे आपल्या सर्वांना ही जी वारी आहे पायी अनुभवता येत नाही, याची खरोखर सर्वांनाच खंत आहे। परंतु आपल्या संतांनी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे। संत सावता महाराज म्हणतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे। किंवा तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती भगवान परमात्म्याच्या इच्छेनुसार, संकल्पानुसार चालत असते, आणि म्हणून एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध जर झाली तर आपल्याला दुःख होतं, कारण आपल्या इच्छेच्या विरुद्ध ते झालेलं असतं। तेव्हा संतांनी आपल्याला हे सूत्र सांगितलेलं आहे, चांगल्यासाठी आपण अवश्य प्रयत्न केले पाहिजे, परंतु प्रयत्न करूनही एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध जर घडली तर ही सगळी सृष्टी भगवंताच्या इच्छेने चालते। देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळून आपण समाधानी राहिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या हातामध्ये नाहीत, आणि म्हणून भगवंताचीच इच्छा काही असावी असं म्हणून आपण चांगल्या करता प्रयत्न करत करत आपल्याला जरी पायी हा वारीचा सोहळा उपभोगता येत नसला तरी सुद्धा आपण मनाने हा वारीचा सोहळा आनंद उपभोगू शकतो, आणि तो उपभोगण्याकरता भगवंतांनी दिलेली आपल्याला उपलब्ध करून एक संधी म्हणजे यावर्षीची वारी आहे। या दृष्टीनेही आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, कारण वारी शब्दाचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत। विकारांच्यावर वार करणं, वारंवार भगवान परमात्म्याकडे जाणं, असे अनेक अर्थ आहेत। वारंवार भगवान परमात्म्याकडे जाणं, वारंवार एखादी गोष्ट करणं
चांगली गोष्ट करणं याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. कठीणातली कठीण गोष्ट सुद्धा आपण अभ्यासाच्या द्वारे प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून संतांनी अभ्यासाचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करत करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी आपण अभ्यासाने साध्य करू शकतो. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. किंवा विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून आपल्या जीवनामध्ये अभ्यास केला पाहिजे. वारी एक अभ्यासाचीच एक प्रकारची वर्कशॉप म्हणायला हरकत नाही, एक सेमिनार म्हणायला हरकत नाही, 14-15 दिवसाचं शिबिर म्हणायला हरकत नाही. या वारीमध्ये कायिक, वाचिक, मानसिक सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याकडून करून घेतला जातो, संत करून घेतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहू अथवा जावो. अभ्यासामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. अभ्यासाने मनुष्याला कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेता येते. तसा आपल्याला आनंदाचा अभ्यास करायचा आहे आणि दुःख विसरण्याचा अभ्यास करायचा आहे. वारीमध्ये 3 प्रकारची साधना घडत असते. कायिक साधना असते, वाचिक साधना असते, मानसिक साधना असते. कायिक साधनेमध्ये आपण पायी चालत जातो, ऊन असतं, वारा असतो, पाऊस असतो आणि अशाही परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती चांगली कशी ठेवायचं याचा एक योग्य तो अभ्यास आपल्याला वारीमध्ये करता येतो. आपलं जे दुःख आहे हे परिस्थितीवर अवलंबून नाही, आपल्या मनस्थितीवर जास्त अवलंबून आहे. परिस्थिती प्रतिकूल असली आणि मानसिक स्थिती जर चांगली असली तरी मनुष्य सुखी राहू शकतो. हे शिकवण्याकरताच पायी वारी आहे. त्याचबरोबर वाचिक साधनाही आपल्याकडून करून घेतली जाते. पण मुख्य जर काय असेल तर मानसिक साधना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकऱ्याचं लक्षण करताना, काया वाचा जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवरू विठ्ठलाचा वारीकर असं म्हटलंय. कारण परमार्थ जो आहे तो मनाकरता आहे. आपल्या जीवनातली सगळी सुखदुःख जी आहेत ती सगळी मनावरच अवलंबून आहे. म्हणून शरीराने तरी कशा करता या सर्व क्रिया करायच्या, मन शुद्ध होण्याकरता, मन चांगलं होण्याकरता. पण बऱ्याच वेळेला काय होतं, मनुष्य शरीराने क्रिया करतो, वाचनेही कदाचित करतो, पण मनाने करेलच असं नाही आणि म्हणून त्याचं योग्य ते फल आपल्याला मिळत नाही. मन जर त्या ठिकाणी नसेल तर परमार्थाची केलेली जी क्रिया आहे ती केवळ कवायत होते. बऱ्याच वेळेला आपण वारीमध्ये आहोत आणि आपलं मन जर घरी असेल तर त्या वारीचं फल आपल्याला कितपत मिळेल. एखादा मनुष्य घरी असतो पण मनामध्ये सारखं वारीचं चिंतन करत असेल तर त्याला वारीचं फल मिळतं. एखादा मनुष्य मंदिरात बसलेला आहे पण मन त्याचं दुसरीकडेच आहे. एखादा घरी बसलेला आहे पण मनाने देवाचं चिंतन करतो. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला ही एक संधी दिलेली आहे. शरीराने तर आपण वारी करतोच, पण यावर्षी तुम्ही माझी वारी मनाने करा, विचाराच्या द्वारे करा. कारण मनाचा परमार्थ हा खरा परमार्थ आहे. आणि आपल्या साधू संतांनी आपल्याला जो परमार्थ शिकवलेला आहे तो व्यापक दृष्टीचा परमार्थ शिकवलेला आहे. आपल्याला व्यवहारामध्येही आनंद घेता आला पाहिजे आणि आपल्याला व्यवहार नसताना सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आपल्याला आतलाही आनंद शोधता आला पाहिजे, आपल्याला जगातलाही आनंद शोधता आला पाहिजे. व्यवहार करत असताना काही लोक आनंदी असतात पण एकांतामध्ये मात्र ते दुःखी होतात. एकांत त्यांना पचवता येत नाही, आत्महत्या करतात. तर आपल्याला एकांतामध्ये सुद्धा आनंदी सुखी राहता आलं पाहिजे.
कारण परमात्मा जसा बाहेर आहे, जगाच्या रूपाने आहे, तसा तो आपल्या हृदयामध्ये सुद्धा आहे. ईश्वर सर्व भूताना हृदयेश अर्जुन तिष्ठती असं म्हटलं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी कामू विषयावरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून आपल्याला एकांतातही आनंद घेता आला पाहिजे, आपल्याला लोकांतात गेल्यानंतरही आनंद घेता आला पाहिजे, आणि आपल्याला सर्व सुखातही आनंदी राहता आलं पाहिजे, दुःखातही आनंदी राहता आलं पाहिजे. ही शिकवणारी जी आहे ती वारी आहे. म्हणून वारी विचाराची, कारण या सगळ्यांच्या पाठीमागे जर काय असेल तर विचार आहे. मनुष्याचे विचार जे आहेत ते फार महत्त्वाचे असतात. त्या विचारावर त्याच्या इच्छा अवलंबून असतात, विचारावरच त्याच्या क्रिया अवलंबून असतात. एखाद्या मनुष्याची क्रिया जर आपण बदलायला गेलो तर ती बदलेल सांगता येत नाही, पण त्याचे विचार जर बदलले तर त्याच्या क्रिया बदलतात. लहान मुलांना आपण जर हे करू नको ते करू नको असं म्हटल्यानंतर त्यांच्यात बदल होईल की नाही सांगता येत नाही, परंतु त्यांना जर आपण चांगले विचार दिले तर आपोआपच ते गोष्ट करणार नाही. म्हणून विचार हा फार महत्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विचारा वाचोनी न पविजे समाधान. किंवा तुकाराम महाराजांचा अभंगही आहे, क्षणोक्षणा हाची करावा विचार. ज्ञानेश्वर महाराजांची अनेक प्रमाण आहेत. विचारता निरसले, मग प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आहे. विचार शब्दाचा अर्थ काय आहे? विचार शब्दामध्ये जो मूळ शब्द आहे तो विचिर, पृथक करणे, वेगळं करणं म्हणजे विचार. वेगळं करणं म्हणजे काय? सोपं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र केलेलं असतं. आता का करतात, कोण करतात, कशा करता करतात आपला तो विषय नाही, परंतु राजहंस नावाचा एक पक्षी आहे, तोच त्या दुधामध्ये पाणी मिश्रित दुधामध्ये घालतो आणि केवळ दूध घेतो. चाचूचे आणि सांडीचे खंडीचे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्याप्रमाणे तो राजहंस जो आहे तो फक्त दूध घेतो आणि पाणी सोडून देतो, तसं या जगामध्ये आपल्याला चांगलंही दिसेल, वाईटही दिसेल, नित्यही दिसेल, अनित्य दिसेल, खरं दिसेल, खोटं दिसेल, पण याच्यातून आपल्याला खरं घेतलं पाहिजे, चांगलं घेतलं पाहिजे. आणि हे चांगलं घेण्याचं, स्वीकारण्याचं काम जो करत असतो त्याला विचार असं म्हणतात. तो विचार आपल्याला हे खरं आहे, हे खोटं आहे जाणून देत असतो, आणि खरं खोटं आहे ते कळाल्यानंतर खोट्याची आपोआप आसक्ती सुटते आणि खरं मनुष्य स्वीकारतो. म्हणून विचाराचं खूप महात्म्य आहे, आणि ही विचाराची वारी संतांनी आपल्याला शिकवलेली आहे. आपल्याला विचार करायचा आहे, चांगलं जगामध्ये काय आहे, दुर्गुण काय आहेत, सद्गुण काय आहेत. दुर्गुण त्याग करण्याकरता विचार करायचा आणि सद्गुणांचा स्वीकार करायचा आहे. अनित्य काय आहे, नित्य काय आहे, सर्वांच्या हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे, हा सगळा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. परमात्मा संबंधाने विचार करायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही विचाराची वारी आपण सर्वजण मिळून करत आहोत. मनाची वारी आपण सर्वजण मिळून करत आहोत. जरी आपल्याला शरीराने वारीला जाता आलं नाही तरी सुद्धा आपण घरी बसून मनाने मात्र भगवंताचं चिंतन करू शकतो. आणि मनाने चिंतन करत करतच भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, आनंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. याच्याकरता संतांनी हे आपल्याला सगळे विचार दिलेले आहेत. कारण सगळं मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते सगळं अविचारामुळे आलेलं आहे असं शास्त्र आणि संत सांगतात. जीव हा मूळचा आनंदरूप आहे, सुखरूप आहे, पण अविचाराने त्याने स्वतःला जीव मानलेलं आहे. अविचाराने तो दुर्गुणामध्ये, दुस्संगतीमध्ये जातो आणि शुद्ध असलेला, भगवत स्वरूप असलेला, आनंदरूप असलेला हा जीव त्या ठिकाणी सर्व दुःख भोगतो. आणि म्हणून या जीवाला पुन्हा त्याचं शुद्ध स्वरूप प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावा,
याकरिता परमात्म्याचं चिंतन करायला सांगितलेलं आहे. आणि ते परमात्म्याचं चिंतन आपल्याला विचाराच्या माध्यमातून करायचं आहे. म्हणून वारी विचाराची, वारी पंढरीची महत्त्वाची आहे. अनेक प्रकारचे जरी विचार असले तरी सुद्धा मूळ जो विचार आहे, नको ते विचार करण्यापेक्षा आपण परमात्म्यासंबंधी जर विचार केला, नित्य असलेल्या आनंदाच्या गोष्टी संबंधी जर विचार केला, तर निश्चितच आपलं जीवन जे आहे ते आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही, सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. बाह्य परिस्थिती जरी कशी असली तरी सुद्धा मानसिक उपासना आपण घरी करू शकतो. मानस उपासनेचं खूप मोठं फळ शास्त्राने संतांनी सांगितलेलं आहे. जरी आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही तरी सकाळी उठल्या उठल्या आपण पंढरपूरमध्ये आहोत, चंद्रभागेचं स्नान आपण करत आहोत, पांडुरंगाचं दर्शन आपण करत आहोत. पांडुरंग परमात्मा आपल्याकडे पाहून स्मित हास्य करत आहे. पांडुरंग परमात्मा आपल्याला आलिंगन देत आहे आणि त्या आनंदामध्ये आपण एकरूप होऊन गेलेलो आहोत. असं मानसिक चिंतन आपण करू शकतो. घरी बसून सुद्धा आपल्याला ही सगळी साधना करता येते. अनेक मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, जरी वारीमध्ये आपल्या सगळ्यांनाच जाता आलेलं नाही, त्यांनाही जाता आलेलं नाही, परंतु ती मंडळी सगळे वारीचे जे काही नियम असतील ते घरी बसून करत आहे. घरी बसून ते वारीचे नियम म्हणजे वारीचं जे काही भजन असेल, पहाटेचं काकड्याचं भजन असेल, त्याच्यानंतर दुपारचं भजन असेल, संध्याकाळचं जे भजन असेल, हे सगळं भजन ते घरी बसून करत आहेत आणि वारीचा आनंद घेत आहेत. शारीरिक जरी आपल्याला वारी जरी घडत नसली तरी सुद्धा मनाने या सगळ्या वारीचा आनंद आपल्याला घर बसल्या घेता येतो. आपल्या वाट्याला आलेलं काम करत करत आपल्याला भगवंताचं चिंतन करता येतं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला एक संधी मिळवून दिली की शारीरिक वारी तर तुम्ही दरवर्षी कराच केलीच पाहिजे, पण त्याही बरोबर केवळ शरीराने वारी नको, वाचेने वारी नको, तर मनामध्ये बदल झाला पाहिजे. शरीराने बाह्यक्रिया खूप चांगल्या असतील आणि मनामध्ये जर परिवर्तन झालं नाही तर समाज सुखी होणार नाही. मनामध्ये जर रागद्वेष असतील, मनामध्ये जर अनेक प्रकारचे विकार असतील तर आपल्याला परमात्म्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून शरीराबरोबरच आपण आपली मानसिक तयारी सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये एक भिक्षुगीत नावाचा प्रसंग आलेला आहे. त्या गीतामध्ये एक महत्वाचा श्लोक आला आहे. त्यांनी असं म्हटलंय, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारणम आमनंती संसार चक्रम परिवर्तयेत यत्. नायम जनो मे सुख दुःख हेतू. लोक आपल्या सुखदुःखाला कारण नाही. न देवता, कोणताही देव आपल्या सुखदुःखाला कारणी नाही. न आत्मा, आत्मा कोणाच्या सुखदुःखाला कारणीभूत नाही. ग्रह कर्म कालाहा, प्रत्येकाच्या दुःखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. काही लोक म्हणतात की आम्हाला लोकांच्या पासून दुःख होतं, काही लोक असं म्हणतात की ग्रहांपासून दुःख होतं. ती सगळी शास्त्र असतील, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणता येत नाही. पण खरं जर कारण काय असेल तर ते भिक्षू सांगतात की मन परम कारण मानंती. मन नावाचा ग्रह, नाथ महाराज त्या ठिकाणी लिहितात, सगळ्या ग्रहापेक्षा सगळ्यात बलवान ग्रह म्हणजे तुमचं मन आहे. मन ग्रह शांत झाला की बाकीचे सगळे ग्रह आपोआप शांत होतात. बाकीच्या ग्रहांची शांती जास्त करावी लागत नाही. आणि मन जर शांत नसेल
तर मग बाकीचं तुम्ही किती शांती करत बसा, तुम्हाला आनंद शांती मिळणार नाही. म्हणून मन हे सुखदुःख देत असतं. मी एक गोष्ट ऐकली, मला ती खूप आवडली. एक गुरुजी होते आणि त्यांचा एक शिष्य होता. तो त्या गुरुजींच्याकडे गेला. गुरुजी, तुम्ही तर म्हणता मन दुःख देतं, पण मला एका मनुष्याने दुःख दिलं. गुरुजींनी विचारलं, बाबा कसं काय त्या मनुष्याने तुला दुःख दिलं? म्हटले, अहो तो मनुष्य आला, सगळ्यांना नमस्कार केला आणि मलाच केला नाही. तेव्हा गुरुजींनी त्याला समजून सांगितलं, अरे बाबा, त्या मनुष्याने तुला दुःख दिलं नाही, मला समोरच्याने नमस्कार करावा ही तुझी इच्छा तुला दुःख देते. म्हणजे आपलं मनच आपल्याला दुःख देते. तो शिष्य म्हणायला लागला, नाही गुरुजी, एका मनुष्याने माझी निंदा केली आणि ज्याच्याजवळ केली त्याने मला सांगितलं, त्यामुळे मला दुःख झालं. तेव्हा गुरुजींनी सांगितलं, त्याने नाही तुला दुःख दिलं, सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही तुझ्या मनातली इच्छा तुला दुःख देते. अरे लोक आहेत, सगळ्याची प्रकृती वेगवेगळी आहे. आपण कोणाचं तोंड धरणार आहे? कोण चांगलं म्हणेल तर कोण वाईटही म्हणेल. सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे आपल्या मनावर आहे. आणि म्हणून मन जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे. सुखी दुःखी करणारं मनच आहे. आणि भगवंतांनी आपल्याला ह्या मनाकरता वारी करण्याची एक संधी दिलेली आहे. आणि ते मन घडवण्याचं काम जे आहे ते विचार करत असतं. विचाराच्या द्वारे मन तयार होतं, विचाराने ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाने मन तयार होतं आणि मनाने मग पुढे क्रिया घडतात. म्हणून या वर्षीची ही विचाराची वारी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करत आहोत. आपल्याकडून साधू संतांनी ती विचाराची वारी यथार्थ रीतीने करून घ्यावी आणि त्यांना जो आनंद प्राप्त झाला त्या विचाराच्या माध्यमातून तो आपल्या सगळ्यांना त्यांनी द्यावा, अशी आपण साधू संतांच्या चरणी प्रार्थना करूया. आज या ठिकाणी श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून संस्थापक श्री सुनील शंकरराव शेळके आमदार मावळ यांच्या आयोजनातून वारी विचाराची आणि वारी पंढरीची हे सदर या ठिकाणी चालू आहे. वास्तविक पाहता मीडियाचा खूप सदुपयोग आपल्याला सर्वांना जिकडे तिकडे आता पाहायला मिळत आहे. मला असं वाटतंय हे जर लॉकडाऊन झालं नसतं तर एवढी कीर्तनं, एवढी प्रवचनं आपल्याला घरी बसल्या ऐकायला मिळाली नसती. आणि म्हणून खूप हा जिकडे तिकडे मीडियावरती प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, डिजिटल वारी चालू आहे. आणि हा एक चांगला या मीडियाचा सदुपयोग आहे. आपल्याला घरी बसल्याच हे चिंतन करता आलं. मी या आयोजकांना धन्यवाद देतो आणि आपली ही जी अल्पस्वल्प चिंतन सेवा आहे या सेवेला आपण या ठिकाणी विराम देऊया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी. मी गोरख गजेंद्र कोकाटे. माझं बार्शी तालुक्यामध्ये श्रीपत पिंपरी गाव आहे. गेले 30 वर्षे मी वारी करतोय. ह्या वर्षी करोनाच्या प्रभावामुळे ही वारी काही समाधान आम्हाला मिळत नाही आहे. त्यामुळं वारीचा आनंद आम्ही सध्या घरीच घेतो आहे. मी स्वतः मृदंगवादक आहे आणि खूप वाईट वाटते वारी न झाल्यामुळे. तर असं माऊलींना प्रार्थना आहे की आम्हाला वारी याच्यापुढं असा कधी प्रसंग येऊ नये. रामकृष्ण हरी. माझे नाव अलका विष्णू भिलारे. दरवर्षी आम्ही पंढरपूरला जातो. जसं बायकांना माहेर जायची ओढ असते तशी आम्हाला पंढरपूरला जायची खूप उत्सुकता ओढ असते. पण ह्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आम्हाला जाताच नाही. तरी आम्ही ह्या वर्षी या गगनगिरी महाराज मंदिरामध्ये येऊन आम्ही संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ घेतो. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भजन नामस्मरण करण्यासाठी ज्या एकांत स्थानांचा लाभ घेऊन आत्मचिंतन आणि साक्षात्कार प्राप्त केला त्यापैकी श्री क्षेत्र घोराडेश्वर डोंगर हे भगवान श्री शंकराची अतिप्राचीन कोरीव लेणी असणारे मंदिर आणि जागृत देवस्थान आहे.
अनेक संत महात्मे कीर्तनकार अभ्यासू व्यक्तींनी या ठिकाणी आपली साधना परंपरेने चालू ठेवली आहे. या अधिष्ठानावरूनच श्री शिवस्थानाच्या नावानेच गेल्या 20 वर्षापूर्वी म्हणजे 2002 साली श्री क्षेत्र घोराडेश्वर प्रासादिक दिंडीची स्थापना झाली. या परिसरातील सुमारे 500 वारकऱ्यांना बरोबर घेऊन प्रतिवर्षी आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी देहू देवस्थानच्या आधिपत्याखाली मार्गदर्शन आणि सहकार्याने दिंडीची वाटचाल यशस्वी होत आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे 9 गुंठे जागा 6 गुंठ्यामध्ये प्रशस्त धर्मशाळा बांधलेली आहे. परिसरातील भाविक, दानशूर आणि अन्नदाते यांचं भरघोस सहाय्य मिळत आहे. यावर्षीचा पायीवारी सोहळा रद्द झाल्यामुळे वारकऱ्यांची निराशा झालेली आहे आणि त्यामुळे यावर्षीचा पायीवारी सोहळा रद्द झाला. सर्व वारकऱ्यांना दुःख होते, परंतु त्याला इलाज नाही. आपण सर्वांनी मंदिरातला देव जरी दिसला नाही तरी सर्वत्र चैतन्य रूपाने व्यापक परमात्मा आपल्या घरी राहून चिंतन, अभ्यास, वाचन, नामस्मरण करून भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. याप्रमाणे आपण प्रार्थना केल्यानंतर ती नक्कीच पंढरपूरच्या पांडुरंगाला पोचणार आहे. हे कोरोना आणि त्या समान असणारी सर्व संकट गयाला जाऊत आणि विश्वामध्ये अखंड शांतता, आनंद आणि समाधान पसरो ही माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या पसायदानानेच भगवंताकडे आपण करुणा भाकूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. रामकृष्ण हरी. असं म्हणतात, हाडाचा वारकरी कधीही वारी चुकत नाही. नामदेवराय म्हणतात ना, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. अशाच प्रकारचं चिंतन आज आपण ऐकलेलं आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या नव्या भागात. वारी विचारांची, वारी पंढरीची. रामकृष्ण हरी.